या मंदिराऐवजी दुसरीकडे पैसा गुंतवला असता, माणसं आरोग्य चांगलं मिळालं असतं, शिक्षण चांगलं मिळालं असतं, एखादं हॉस्पिटल, एखादं शाळा उभा राहिली असती. इथे मंदिराला कशाला पैसे द्यायचे? सोपं आहे. देव जर सगळीकडेच आहे तर देवाच्या देवळात जायचंच कशाला? देव जर आमच्याकडेच येतो तर देवाच्या दारात मस्तक ठेवायचंच कशाला? देवाकडे आपण देवासाठी जात नाही, देवाकडे आपण स्वतःसाठी जातो. अशी एकमेव जागा आहे जिथे सामर्थ्याला सुखदुःख सांगता येतं, विश्वास निर्माण होतो, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. आणि ज्या दिवशी सकारात्मकता जीवनामध्ये वाढते त्या दिवशी माणसाला मृत्यूचंही भय वाटत नाही. माहीत असतं लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. अजून सोपं सांगते, देव सगळीकडे, अर्थात सर्वागटी रामदे हा देही एक, यात काही वादच नाहीये, निर्गुण निराकार आहे परमात्मा. आता सामर्थ्याने सोपं सांगते मी तुम्हाला. बघा, टायर पंक्चर झाल्यावर टायरात काय भरावी लागते? हवा. हवा. टायर पंक्चर झाल्यावर काय भरावी लागते? हवा. सगळीकडे, सगळीकडे. तरी सुद्धा टायर पंक्चर झाल्यावर असं हवेत धरायचं, भरल का? सगळीकडे ना हवा, पण भरत? त्याला टायरच्या दुकानातच न्यावं लागतं, त्याला पंक्चरच्या दुकानातच न्यावं लागतं, त्याला अपोजिट प्रेशर द्यावं लागतं, तेव्हा ते जातं नायट्रोजन. अगदी तसं आयुष्यामध्ये कोणीतरी एक असा हवा जो आम्हाला योग्य मार्गावर नेईल आणि सांगेल इथं मस्तक ठेव म्हणजे कल्याण होईल. आता ते अधिकारी व्यक्तिमत्व म्हणजे हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. खरा मालक कळण्यासाठी, खरा देव कळण्यासाठी संताची संगती हवी. आणि संताची संगती कुठे मिळेल तर संत समागमी धरावी. आवडी. पण संत आहेत कुठे? ह्या वाळवंटामध्ये, या पंढरीच्या मालकाच्या दारात, या आळंदीच्या मालकाच्या दारात संत मिळणार कुठे? देवळातच ना. संतांचा अधिकार कुठे मिळणार आहे? सोपं सांगते मी तुम्हाला, देवाचं मंदिर देवासाठी नाही, आपल्यासाठी आहे. म्हणून सामर्थ्याने आम्ही ही ताकद निर्माण करून दाखवतो की जिथे आम्हाला विश्वास आहे प्रत्येक दुःखाला सुखात बदलायचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते या देवळात आहे, ते या विठ्ठलाच्या नामात आहे. म्हणून सामर्थ्याने आम्ही त्या मंदिरात येऊन मस्तक ठेवतो. हा विश्वास निर्माण होतो रे आम्हाला. प्रत्येक संकटाला फेस करायचं तोंड द्यायचं ताकद मिळते आम्हाला. म्हणून देवाची हे द्वारी. आता काही माणसं म्हणतील देवाच्या दारात उभं राहिलं की 4 मुक्त्या साधतात. असं नाहीये वर्णन माऊलींचं, किचकट आहे, हरिपाठ आहे. 4 मुक्त्या लक्षात ठेवा. देवाची आवड लागणं, देवाचा मार्ग मिळणं, देवापर्यंत पोहोचणं आणि देव होणं, सगळ्यात शेवट देव होणं, ह्या 4 मुक्त्या. माऊलींचं असं वर्णन नाहीये की 4 मुक्त्या देवाच्या दारात मिळतात. ते असं म्हणतात, देवाच्या दारी क्षणभर थांबा, 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. हरिमुखे म्हणा, काही नाही. तेने मुक्ती, तेने भलताय तो आपल्यातला नाहीये. साधी आल्या, साधून झाल्यात त्या. भूतकाळ आहे, साधी आल्या, साधतोय, साधायच्या, साधी आल्या. भूतकाळ आहे, ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, पायाची उपाधी दंभधर्म. पण तुम्ही, आपण कोण आहे? संसारिक. आपल्याला जमणार आहे का तपश्चर्या? नाही आपल्याला जमणार आहे? हा, अरे एकादशीला लाडू बघितला की दम निघत नाही आपल्याला. आपल्याला तपश्चर्या जमणार आहे? हा, लिंग पूजा करताना बशी वाजली तर चहा पिऊ वाटतो. आपल्याला देव जमणार आहे आपल्याला? आपल्यासारख्याला जमणार आहे? अवघड आहे रे आपलं. आपलं लय अवघड आहे. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. काही पण बोलता का रे, काही विचार करता. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाला आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तू आई शपथ, ज्याला कळलं ते हुशार आहे महाराज. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कडे ती मला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिलं लेकरू होणार आहे. मग मी सांगते, जिथं अंतकरण शुद्ध नाहीये, भाव पवित्र नाहीये, किती परमार्थ केल्यावर देव भेटणार आहे? नाहीच ना दादा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. भावे विना देव न काही निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. आपली अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान, तर या कैची कीर्तन घडेल ना आम्ही. असत्य जगणाऱ्या माणसाला असत्य समज, आणि असत्य रे, या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत. खरं आहे का खोटं आहे? मी नाही, चाणक्य सांगतात, 5000 वर्षापूर्वी सांगतात. आपल्या कलियुगाचा अंत जो काळ आहे
4,32,000 वर्ष, त्यातले 5,000 झाले, 4,27,000 बाकी आहेत. त्रेतायुगाचा काळ 12 लाख होता, द्वापार युगाचा काळ 8 लाख होता. आपला फार कमी आहे, कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जायचे, हातीच्या सोडीनं तूप ओतलं जायचं, मंदिरं सामर्थ्यवंत बांधली जायची, तेव्हा कुठं ते सामर्थ्यवंत आयुष्य जगत होते. त्रेतायुगाचा जन्मकाळ 10,000 होता, द्वापार युगाचा 1,000 होता, कलियुगाचा 100 पण जगत नाही. कर्मणी येतं. देशामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशुद्ध चित्तसाम. महाराज, जोपर्यंत संसार सागरात मोहात आहे, मृत्यू वाटेल आहे. ज्या दिवशी कर्माचं बंधन नसेल, योगी असाल तुम्ही, योगी तोही करीती परी कर्मे त्यांना बंधित तिचे सांडले आहे संगती अहम भावाची. चला, अहम ही भावनाच नाही, स्वत्वाची जाणीवच नाही, तो योगी आहे. योगी व्हायचं सोपं नाही. समाधी लावता आली पाहिजे, समाधी लावायची, कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे. कशी करायची कुंडलिनी शक्ती जागृत? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे बसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. न कळल्या सुधरतय का? सुधरत नाही. मग मरू द्या. हरिमुखे म्हणा ते केल्यावर जेवढं मिळणार आहे, हे केल्यावर त्याच्यापेक्षा तेवढंच मिळणार आहे. चहुवेदी जाणं, काही शास्त्री 18 पुराण, हरीशी वाची हरीसीच गाती. हरिमुखे म्हणा काही हरकत नाही. आसोनी संसारी देवाच्या नावाला काही काळ वेळ नाही, काळ वेळ नाम उच्चारित दोन्ही पक्ष बाई उत्तरती. तुम्ही शुद्धांतकरण ठेवलं ना, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो लागतो की नाही? लागतो. अगं, तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोला. पण बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का? नवरा बायकोचं भांडण लागलं, बाईक म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू तोंड सांभाळ. बोलते का बाय? आपण खरंच बोलतो, माहिती का तुम्हाला? लय बोलतो. आणि आपण मोका धरून बोलतो. नवरा ताटावर बसला की रामायण चालू. आपल्याला माहिती तिथंच सापडतंय, पुन्हा दिवसभर बोंबलत फिरतंय, तिथंच धरायचा जिथं सापडत. मग ती बी काय गुन्हाच आहे वय? लय लागली बोलायला, ताट तिकडं ताब्या इकडं, गेला धाब्यावर. काय गरज होती का? आपल्याला जम निघत नाही बोलल्याशिवाय. अवघड आहे आपलं, नाही खरंच अवघड आहे माय. असू द्या, संसार आहे, थोडंफार भांडत नाही ती बायको कशी आहे की नाही? भांडती तिलाच बायको म्हणायचं महाराज. तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे, काही वाद नाही त्याच्यामध्ये. बाकीच्या गोष्टी सोडून द्या. संसारात परमार्थ करू नये असं काही बिंदास करा. पण कसा करा? अगदीच मिठाचा हत्ती पाण्यात न्यावा, येईल का तो महागारी? येत नाही. कारण मीठ येतो पाण्यात गेलं की. अगदी तसं आहे, देवाजवळ गेला की हे देवाजवळ ठेवा, शरीर येऊ द्या संसारात. असोनी संसारी माऊली म्हणतात काही हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोणी नानारसी परित्रस स्वादासी निजीवी. दरवी म्हणजे पळी. पळी माहित आहे? पळी आमटीत जाते, पिठल्यात जाते, वरणात जाते. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटीत तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगते का? नाही. एवढी ढवळू ढवळू येते पण सांगत ती तिचंच काम करते भलत करीत. आपलं एकच काम आहे, देवे दिला. दे. बरं कळतं बरं का आपल्याला? कळत नाही असं सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. सगळं कळतंय. कसं कळत नाही? मार मार मारता बायकोला राती, सकाळी म्हणते नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात मामावर घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं माय? पिला ना, टोपलं शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायचे. कळत नाही त्याला. त्याला म्हणायचं काळ मनुक ताकद वाढती गोड लागतात का? खाईल का ग माय? अगं किती वीट टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी लेंड्या आहेत ना. कळतंय, नाटक करतय, सगळं कळतंय त्याला. कळत नाही. आणि ती डोक्यातनं काढून टाका ती औषध गोळ्याने इंजेक्शन दारू बिरू सुटती म्हणून. काय नाही होत. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना माय, आईच्या दारात सांगते महाराष्ट्रातल्या निम्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन रातच दिलं असतं झोपीत. घे कडू घे, गीत जानवर गीत जिंदगी बरबाद केली, घरादारात किंमत नाही पाहुण्या. घे घे अरे घे. आयुष्यामध्ये असत खरं सांगा,
दिलं असतं का नाही? अहो ती बाय काय सांग, अहो 4 बायका मग कीर्तन झालं की आज ताई आज नवऱ्याला सांगा ओ लय पियत आहे. कुठं ऐकणार आहे ते आपल्यासारख्याच? चांगल्या गोष्टीला वेळ लागतो, वाईट गोष्टीला वेळ लागत नाही. आणि एकदा चुकीची संगत लागली की कुणाच्याच सांगण्याहून सुटत नाही. गरज नाही. माय अर्जुना इतका अधिकारी होता कर्ण. केवढा होता? अर्जुना इतका अधिकारी होता. अर्जुनाला भगवंतानं सामर्थ्याने साथ द्यावी आणि त्याच विठेवरच्या मालकानं कृष्ण अवतारामध्ये स्वतःच्या रथात कर्णाला बसवावं, गंगेच्या किनारी नेऊन सांगावं, अरे आलतू फालतू नाही तू, सूर्याचा मुलगा आहेस तू, तुला शोभतं का अधर्माची साथ देणं? अरे कळत नसतं तर ठीक आहे, पण कळत असूनही फक्त मैत्री खातर तू चुकीचा वागतोयस. हो. एवढं सांगितलं रे. कर्ण म्हणला कळतंय देवा, पण मन ऐकत नाही. देवानं सांगावं तुला जरा खालच्याच भाषेत बोलतो, सूर्याच्या मुलानं आंधळ्याच्या मुलाशी मैत्री करावी का? हे ऐकायला आणि बोलायला दोन्ही गोड वाटत नाही. एवढं सांगूनही कर्णानं सांगावं कृष्णा फार दिलदार मनाचा मित्र आहे माझा. अहो आम्ही चालायला लागलो कधी नगरीतनं तर मला पालखीत बसवतो आणि माझ्या पुढं चालत चालतो. एवढं मोठं मन ज्याचं, मी कसं काय सोडावं त्याला? कृष्णानं सांगावं आंधळ्यासोबत राहून तू आंधळा झालास, तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व जगाला दिसू नये. तो चालतो कारण तो नजरेला यावा समाजाच्या, कारण त्याला माहित आहे दुर्योधन जर कर्णासोबत चालला तर अख्खं विश्व कर्णाला राजा समजणार आहे, कर्णाकडं बघणार आहे, तुझ्याकडं कुणी धुंकून सुद्धा बघणार नाही त्या दुर्योधनाकडं. हे त्याला ज्ञात आहे, म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत लपवलं जात आहे आणि स्वतःचं अस्तित्व जगाला दाखवलं जात आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता तुम्ही माझं वाक्य गांभीर्यानं ऐका. देवाचंही ऐकू देत नाही, त्याला संगत म्हणायची. आणि वेश्येच्या मुलीला पंढरीच्या गाभाऱ्यात समाधीचा अधिकार मिळतो, त्या कान्होपात्रेच्या अधिकाराला सुद्धा संगतच म्हणायची. संगत. धन्य कान्होपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. मग कळावं कोणाच्या पंक्तीत बसायचं आणि कोणाच्या संगतीत बसायचं. स्वतःच्या जिभेच्या चोचल्यासाठी परपक्षाचा परप्राण्याचा जीव घेणाऱ्याच्या पंक्तीत बसू नये आणि स्वतःच्या कल्याणासाठी दुसऱ्यांचं वाटोळ करणाऱ्याच्या संगतीत बसू नये. आयुष्यात काहीच करायचं गरज नाही जर पंगत आणि संगत योग्य असेल तर विटेवरचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही. काय करताय आपण? काय कळत नाही असं नाही रे, सगळं कळतं दादा आपल्याला. सकाळी एखाद्यानं मांसाहार केला, दुपारी चल म्हणावर त्याला पंढरपूरला येईल का तो? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरीच्या मंदिरात येईल का? काय म्हणेल? आज नाही गे, बिघडले. आज चुकीचं खाल्लंय, उद्या तू पवित्र होतो. आणि हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दानकावून हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो, बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू असं कर? काय लॉजिक आहे? पण आता नवीन एक ट्रेंड चालू केलाय लोकांनी, माझी मनाची माळ आहे. कसली आहे? मनाची. मनाची. त्या मला सांगतो ताई मी खात नाही, मी पित नाही, आपण कधी चुकीचं वागत नाही, पण माळेचा दिखावा आपल्याला जमत नाही, आपली मनाची माळ आहे. असं वाटतं ह्याला पोत्यात घालून इथं हाणावा, म्हणजे आम्ही भामटे वगैरे घालून फिरतो ती, म्हणजे आम्ही कपाला गण लावतो, आम्ही माळा घालतो, आम्ही भामटे. तुझी मनाची तू शाना. स्वतःच्या चुका लपवायला पांघरुणं घालायची आणि चुकलं ना से सॉरी. हे बघा जगात कोण परिपूर्ण नसतं, कोणीच नाही. आणि जसे आहात तसे समाजासमोर राहा. मुलगी आहे ना मी, मुलीसारखी सामान्य. माझ्या आईसाठी मी लेकच आहे, माझ्या भावासाठी मी बहीणच आहे, माझ्या बहिणीसाठी मी बहीणच आहे. मी कीर्तनकार आहे म्हणून माझ्या आईनं माझ्या पाया पडावं का? नाही. आपल्याला आपली पात्रता कळली पाहिजे की नाही? लोकांना लय झोमतं. एखादा कीर्तनकार जर पाणीपुरी खाताना दिसला ना, महाराज पाणीपुरी